करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याच अनुषंगाने जेव्हा आपण ज्ञानोबारांच्या माध्यमातून आपल्या परिस्थितीच्या बाबतीत चिंतन करतो असं आपल्या लक्षात येतं की बाबा जगामध्ये अनेक वेगळे जीव आपल्याला पाहायला सापडतात आणि वेगळे जीव जेव्हा आपण म्हणतो त्या जीवांचा विस्तार वेगळ्या रूपाने ते होत असतो. आदिशंकराच्या माध्यमातून जेव्हा आपण याचा विचार करतो, आदिशंकराचार्य असं म्हणून जातात की बाबा येथे जन्म कोणाचाही झालेला नाहीये आणि येथे मृत्यू सुद्धा कोणाचा झालेला नाहीये. आपल्याला असं वाटतं की बाबा आपण इथे जन्मलो आणि आपण इथे मरून गेलो. संतांच्या माध्यमातून आदिशंकराच्या माध्यमातून आपण हे सर्व काही पाहायचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला असं वाटतं मी म्हणजे मीच आहे, माझं शरीर म्हणजे मीच आहे, माझं चित्त म्हणजे मीच आहे, माझं मन म्हणजे मीच आहे आणि माझा आत्मा म्हणजे सुद्धा मीच आहे. आपल्याला असं वाटतं. पण शेवटी आपण या जगामध्ये येतो काय घेऊन येतो आणि जगातून जातो आपण काय इथे घेऊन जातो, तुम्ही विचार करा. या सर्व बाह्य अंगाची गोष्टी आपण काही घेऊन तिथे येत नाही आणि बाह्य अंगाची गोष्टी काही घेऊन सुद्धा तिथे आपण जाऊ शकत नाही. मग हे जन्म मरण जन्म मरण जन्म मरण हे काय म्हणतात? पाहायला गेलं तर आज तिथे अतिशय पवित्र तिथे दिवस आहे. दोन्ही दृष्टिकोनातून आपण ह्याला इथे पाहू शकतो. संतांसाठी, साधकांसाठी, पुण्यपुरुषांसाठी सर्व काळ सर्व दिवस सर्व ठिकाण हे तिथे पवित्रच आहे. सामान्य लोकांसाठी त्यांना विशेष योग विशेष वेळ तिथे गाठावे लागते. आज पाहायला गेलं तर तिथे रथसप्तमीचा दिवस असं म्हणलं जातं. म्हणजे आजपासून सूर्यनारायण तिथे आपल्या रथावर तिथे विराजमान होतात आणि सर्व जगाला ब्रह्मांडाला तिथे त्यांचा प्रकाश देण्याचा, ऊर्जा देण्याचा, तेज देण्याची क्रिया आजपासून त्यांची तीव्रतेने तिथे सुरू होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तिथे या पृथ्वी तलावरची सर्वात प्रथम जी इथे नदी होती, जी नदी आहे, ज्यांना आपण नर्मदा माता म्हणतो, त्यांची सुद्धा आज तिथे उत्पत्तीचा दिवस म्हणजे आपण त्यांना नर्मदा जयंती सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. म्हणजे जगावर सर्वात प्रथमतः प्रगटलेली नदी. अनेक वेळा तिथे या ब्रह्मांडाचा तिथे प्रलय झाला तरी सुद्धा ती नदी लोप पावू शकली नाही. तरी सुद्धा ती नदी तशीच तिथे साक्षात तिथे राहिली. आणि त्याची उत्पत्ती, नर्मदे नदीची उत्पत्ती कुठून सांगतात? अमरकंठामधून सांगतात. म्हणजे कुठून सांगतात? भगवान महादेवाच्या तिथे त्या कंठातून जेव्हा तिथे घाम तिथे पडला, त्या एका थेंबामधून त्या नदीची उत्पत्ती तिथे सांगतात. अनेक वेळा तिथे प्रलय येऊन गेला पण तरी सुद्धा ती नदी लोप पावली नाही. आणि एकदा जेव्हा कोरोना आला आणि आपल्यासारखे मास्क लावून सहजपणे ते लयाला तिथे प्राप्त झाले. म्हणून हे जन्म काय मरण काय, जन्म काय मरण काय, जन्म काय मरण काय याचं जेव्हा आपण चिंतन करतो, अरे बाबा आपला जन्म मुळात झालाच नाही आणि आपलं मरण तिथे मुळात झालंच नाही. फक्त आपलं रूप जे आहे ते तिथे बदलत चाललंय. कालचा चिंतनाच्या माध्यमातून जसं आपण पाहतो, कर्म असेल
आणि कर्माची अतिशय जवळची गाठ कोणासोबत आहे तर ती आपल्या मनातला जो भाव आहे त्याच्यासोबत आहे. कर्म आणि भाव, आणि कर्म म्हणल्यानंतर त्याच्यातून काय उत्पत्ती येते. कर्मासोबत एक शब्द तिथे आत लपलेला आहे, तो तिथे बाहेरून दिसत नाही. आपल्याला नको असलं तरी तो तिथे सोबत येतो, म्हणजे त्या कर्माचं फळ असं आपल्या तिथे म्हणावं लागतं. कर्म आलं म्हणजे फळ आलं. तुम्ही म्हणताल महाराज आम्हाला त्या फळाची अपेक्षा नाही, पण तरी ते तुम्हाला फळ भोगावं लागणारच आहे. ते कर्माची फळ ते चांगले असो किंवा वाईट असो, तुम्ही सत्पुरुष असो किंवा पापी असो, तुम्ही राम असो किंवा रावण असो, कृष्ण असो किंवा इतर कुठले राक्षस असो, तुम्हाला ते फळ तिथे भोगावंच लागणार. त्या फळापासून कोणाची सुद्धा तिथे सुटका नाही बरं. म्हणून कर्मासोबत काय येतं तर ते फळ येतं, आणि त्याची जवळची गाठ कोणासोबत सांगितलेलं आहे तर त्या भावनेसोबत तिथे सांगितलेलं आहे. म्हणून जन्म काय मरण काय, जन्म काय मरण काय जेव्हा आपण म्हणतो, आपली उत्पत्ती सुद्धा झाली नाही आणि आपलं लय सुद्धा आपण तिथे पावलो नाही. कारण हे सर्व जे काही आपण बघतो, विद्वान लोकांच्या माध्यमातून ते जेव्हा सांगतात, हे सर्व जे काही आपण बघतो हे सर्व काय आहे तर हे सर्व एक प्रकारचं स्वप्न तिथे सांगितलेलं आहे बरं का. कारण त्याची गंमत अशी आहे, झोपेत असताना स्वप्न येतं आणि स्वप्न निघून जात, आणि आपल्यासारखे माणसं येतात आणि निघून जातात. आपण केलेलं तिथे कार्य आज असतं आणि उद्या नसतं. आपण उभं केलेलं घर आज असतं आणि उद्या असेल का नाही कोणाला माहित आहे. म्हणून या सर्व गोष्टींच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो, आपल्याला असं लक्षात येतं, अनेक छटा या चिंतनाच्या माध्यमातून, ज्ञानोबारायांच्या माध्यमातून ते येथे ज्ञान असं इथे शब्द वापरतात. इथे ज्ञान म्हणजे काय, अनेक गोष्टी त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला दिसतात. ज्ञान म्हणजे काय, जेव्हा आपण याचा विचार करतो, वेगळे 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 गुण किंवा वेगळे वेगळे रूप आपल्याला तिथे ज्ञानाचे दिसतात. आणि ज्ञानाचं एक साक्षात ब्रह्म स्वरूप म्हणजे काय, तुम्हाला जर ज्ञान पाहायचं असेल, ज्ञान अनुभवायचं असेल, ज्ञानाची गोडी स्वतःच्या पदरामध्ये घ्यायची असेल, ज्ञानाच्या जवळ जायचं असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला कोणाकडे पाहावं लागतं. साक्षात ज्ञान जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला त्या संतांकडे आणि त्या सद्गुरुनाथांकडेच तुम्हाला तिथे पाहावं लागतं. की बाबा सद्गुरु काय करतात, संत काय करतात, वेगळ्या 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 माध्यमातून ते तिथे ज्ञान देण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून सुरू असते. तुम्ही म्हणताल महाराज आम्ही सुद्धा तिथे सद्गुरुनाथांचे शिष्य आहोत, आमचाही हक्क आहे. अरे बाबा, हक्क तर सगळ्यांचंच आहे, पण खरं ब्रह्मज्ञान कोणाला प्राप्त होतं, खरं ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान कोणाला प्राप्त होतं. म्हणायला गेलं तर तसे अनेक लोक तिथे शिष्य आहेत. खरं ज्ञान कोणाला प्राप्त होतं तर इथे विशेष म्हणजे सद्गुरूंची कृपा ज्या व्यक्तीवर होते त्यालाच तिथे खरं ज्ञान तिथे प्राप्त होतं. शिष्य तर सगळेच, पण ज्ञान कोणाला प्राप्त होतं, खरं ज्ञान कोणाला प्राप्त होतं. ज्ञान तुमच्या तिथे हातात दिले असं सुद्धा आपण म्हणू शकतो, पण सद्गुरूंची कृपा ज्यांच्यावर आहे त्यांनाच तिथे ते ज्ञान प्राप्त होतं. आणि सद्गुरूंची कृपा कधी होते, सद्गुरूंची कृपा तेव्हाच होते की जेव्हा तुमची त्या सद्गुरूंवर श्रद्धा असते. तुम्ही म्हणताल महाराज आमची तर भरपूर श्रद्धा आहे सद्गुरूंवर, परत ह्याच्यामध्ये गुह्य असं तिथे लपलेलं आहे. सद्गुरूंवर तुमची श्रद्धा कधी जडते,
सद्गुरूंवर तुमची श्रद्धा कधी तिथे लागते, त्या सद्गुरूंच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये श्रद्धा कधी येते? परत याचं उत्तर मी तिथे असंच देऊन जातो की ज्या व्यक्तींवर सद्गुरूंची कृपा आहे त्यांचीच मात्र ती श्रद्धा सद्गुरुनाथांवर तिथे लागते म्हणजे तिथे त्यांना प्राप्त होते. म्हणजे मी काय म्हणतोय जरा तिथे लक्षात येतंय का? श्रद्धा तर तिथे भरपूर जणांची आहे, श्रद्धा म्हणायला गेलं तर भरपूर जणांची आहे, पण खरा मात्र ते श्रद्धा कधी त्या सद्गुरूंना त्या शिष्याची लागते ज्याच्यावर कृपा होते तोच सद्गुरूंवर तिथे श्रद्धा तिथे ठेवू शकतो. म्हणायला गेलं तर बऱ्याच जणांची श्रद्धा असते, पण विशेष श्रद्धा कधी होते? एक प्रकारचं पक्षी तिथे शास्त्रामध्ये सांगितलं आहे. ते पक्षी काय करतं, त्या समुद्राच्या तिथे तीरावर येऊन त्यांचे तिथे पिल्लं तिथे सोडून जातात आणि सोडल्यानंतर ते तिथे अन्न चारा तिथे घ्यायला ते तिथे उडत उडत 6 महिने तिथे गगनात तिथे लांब कुठेतरी जातात. किती महिने? 6 महिने. 6 महिने त्या पिल्लांना सोडून त्या समुद्राच्या काठावर तिथे निघून जातात आणि निघाल्यानंतर दोघांची भेट तर तिथे बाह्य अंगाने होत नसते, त्या पक्षीची आणि त्यांच्या त्या मुलांची. पण ती काय करते, पक्षी त्या तिथे आकाशाकडे पाहते आणि आकाशाकडे पाहून ती अशी मनामधून कामना करते की बाबा त्यांच्या पिल्लांचं पोट तिथे भरत राहावं आणि तसंच त्याच रूपाने मात्र 6 महिने आकाशाकडे बघून ते पिल्ल तिथे जगत असतात आणि त्यांची वाढ तिथे होत असती. तसं तिथे सद्गुरुनाथांचं आहे. तुम्हाला जर सद्गुरूंवर खरी तर तिथे श्रद्धा जडवायची असेल तर तुमच्यावर सद्गुरूंची कृपाच तिथे व्हावी लागते आणि ते जेव्हा होतं तुम्ही अशा तिथे स्थितीला जाऊन प्राप्त होतात की जिथे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची तिथे आवश्यकता तिथे भासत नाही. बाह्य अंगाचे गोष्टी तिथे वेगळे सांगितले, अनेक वेगळ्या माध्यमातून भरपूर इथे चिंतन करायचं वाटतं, पण आपली वेळ इथे होत आली म्हणून आपल्या इथे वाणीला विश्राम द्यायचा आहे. मसले चौधरी या ग्रामामध्ये दरवर्षीप्रमाणे सद्गुरुनाथांचं इथे आगमन आणि त्याच अनुषंगाने सर्व ग्रामस्थांनी सद्गुरुनाथांच्या चरणाचं स्वागत अतिशय मनापासून प्रेमाने आणि श्रद्धेने तिथे सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे. सर्व वारकऱ्यांची सेवा सुद्धा ते इथे करतच आहेत. गेल्याच वर्षी एक दिव्य असं आसन ग्रामस्थांकडून नाथांना तिथे अर्पण करण्यात आलेलं आहे. किती तिथे वैभवात ती पालखी तिथे बसलेली आहे. पाहिल्यानंतर इतका आनंद होतो की बाबा एक अजरामर तिथे कार्य या ग्रामस्थांकडून तिथे झालेलं आहे. लगेच डिक्सळकडे प्रस्थान होईल. आपल्या वाणीला तिथे विश्राम देऊया म्हणून महाराज सांगतात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, विठुरायांच्या चरणी सर्वांनी इथे पान सुपारीचा ज्यांचं मान आहे, ज्यांचं नाव पुकारलं जाईल त्यांनी इथे पान सुपारी घ्यायचे. भजन झाल्यानंतर सर्वांना इथे पान सुपारी दिलं जाईल म्हणून महाराज सांगतात. श्रुती मृदंग टाळ राम